नमो नारायण. नमो नारायण. अवधूताय निरंजनाय स्वामी समर्थाय नमोस्तुते. सर्व स्वामी भक्तांना एक कळकळीचं आव्हान आहे की एक म्हणजे सोमवती अमावस्या फाल्गुनातली. नंबर 2 म्हणजे 8 एप्रिल ला अमावस्या रात्री संपते 11:30 दिवसभर आहे. नंबर 3 राहू आणि केतूचा ज्यांना त्रास आहे पत्रिकेमध्ये आणि ज्यांना कालसर्प दोष आहे त्यांनी चांदीचा किंवा तांब्याचा छोटा नाग घ्यायचा आणि नदीमध्ये आंघोळ करून अर्पण करायचा, दान करायचं. आणि पुढचा एक सूचनेचा क्रमांक 5वा 6वा ते असे आहेत की ज्यांना शक्य आहे, ज्यांची ऐपत आहे, त्यांनी आपल्या वजनाच्या 1 वजनाचा नाग जवळच्या नदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये आंघोळ करून पाण्यात सोडायचा. आंघोळ झाली की वर यायचं, तांब्याभर पाणी घ्यायचं, समोरच्या महादेवाच्या पिंडीवर घालायचं, असाच प्रवाह, असाच महादेवाचं मंदिर बघायचं आणि तो नाग आणायचा, तो पाण्यात सोडलेला 1 वजनाचा, म्हणजे समजा 60 किलो वजन आहे तर 1 म्हणजे 6 किलो वजनाचा नाग, आणि तो वाडीत आणून जी ज्योतिर्लिंग प्राणप्रतिष्ठा 5 झालेली आहेत त्या 5ल्या स्वयंभू म्हणजे 7x7 गर्भगृहातल्या पिंडीवर तो ठेवायचा आहे, असा दान करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही अमावस्या फाल्गुनातली सोमवती अमावस्या आहे. कालसर्प दोष त्याच वेळा जाऊ शकतो ज्या वेळेला 2 नदींच्या संगमावर आणि त्यातल्या त्यात नदीमध्ये तांब्याचे किंवा चांदीचा छोटा नाग अर्पण करणं. तो कुणीही करावा, स्त्रियांनी, पुरुषांनी, लहान बाल, आबाल, वृद्धांनी, सगळ्यांनी, पण आंघोळ करून करायचा. आणि आपल्या 1 वजनाचा नाग त्यात दान करून तो बाहेर काढायचा आणि समर्थवाडीतल्या 12 ज्योतिर्लिंगांना, स्वयंभूलिंगांना अर्पण करायचा. अगदी रीतसर पावती घेऊन. हो, पण हा योग परत नाहीये. आणि हा योग माझ्याबरोबर हवा असेल तर मला वाटतं उद्याच्या उद्या किंवा आजच्या आज रात्री फ्लाईटनी किंवा ट्रेननी निघावं लागेल किंवा स्वतःच्या कारने. आणि 8 तारखेला सकाळी बरोबर 12:30 ते 3:30 या मुहूर्तामध्ये, गोरज मुहूर्तामध्ये 3:30च्या माझ्याबरोबर हा योग येईल 8 तारखेला सोमवारी. नमो नारायण. अवधूताय निरंजनाय स्वामी समर्थाय नमोस्तुते.